नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारा एक सराव प्रश्नसंच अभ्यासणार आहोत। आणि मुख्यतः हा जो सराव प्रश्नसंच आहे पहा, आपल्याला हा 2016, 17 आणि 18 या तिन्ही वर्षी ज्या काही सरळ सेवा पद्धतीने भरती झालेल्या आहेत यातील महत्त्वाचे प्रश्न आपण रिव्हिजन म्हणून पाहत आहोत। तसेच मित्रांनो, जर आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा, PDF डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, मराठी नोकरी। तर या टेलिग्राम चॅनलला जाऊन एक वेळा जॉइन करा, म्हणजे तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षेच्या PDF नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत। तसेच मित्रांनो, हा जो प्रश्नसंच आहे हा मॉक टेस्ट पद्धतीने घेण्यात येत आहे। पहा, मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल आणि 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे, म्हणजे आपला हे सराव होणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने डॅश चवीचे ज्ञान होते। पहा, जिभेचा जो शेंडा आहे त्यावर कोणती चव आपल्याला जाणवते? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। हा जो प्रश्न आहे हा आरोग्य सेवक भरतीसाठी महत्त्वाचा प्रश्न होता। पहा, आरोग्य सेवक 2013 साली जी भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। महत्त्वाचा प्रश्न आहे, कमेंट करून आपण उत्तर सांगायचं आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 गोड चव। जिभेचा जो शेंडा आहे त्या शेंड्यावरती गोड चव जाणवत असते, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 2 आहे पहा, मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून काढणाऱ्याचे श्रेय डॅश शास्त्रज्ञात जाते। म्हणजे प्रश्न असा आपल्याला विचारला आहे की मानवी रक्तगट जो आहे तो कोणी शोधून काढला आहे? म्हणजेच पहा, रक्तगट वेगवेगळे जे रक्तगट आहेत त्याचा शास्त्रज्ञ कोण आहे किंवा त्याचा संशोधक कोण आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 कार्ल लँडस्टेनर। हे जे आहेत असा शास्त्रज्ञ आहेत, त्या शास्त्रज्ञाने मानवी रक्ताचे जे वेगवेगळे रक्तगट आहेत, रक्तगट कोणते आहेत पहा, A, B, AB आणि O, हे जे रक्तगट आहेत हे रक्तगट शोधून काढण्याचं काम केलेलं आहे कार्ल लँडस्टेनर। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे किती महिन्यांचा कालावधी ग्राह्य धरला जातो? म्हणजे पहा, प्रश्न असा आहे, ज्यावेळी आपण एक वेळा रक्तदान करतो तर त्यानंतर आपण किती महिन्याच्या नंतर पुन्हा रक्तदान करू शकतो? महत्त्वाचा प्रश्न देखील आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2-3 महिने। म्हणजे एक वेळा रक्तदान केल्याच्या नंतर आपण किमान 90 दिवसानंतर परत रक्तदान करू शकतो, म्हणजेच 3 महिन्यानंतर करू शकतो। पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर येणार आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे पहा, सतीबंदीची चळवळ मध्ये डॅश यांनी मुख्य भूमिका बजावली होती। पहा, सतीबंदीची जी चळवळ आहे यामध्ये महत्त्वाचं कार्य कोणी केलेलं आहे? खाली दिलेल्यापैकी यामध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे आणि कमेंट करून उत्तर मित्रांनो देत चला, म्हणजे आपलेही सराव होणार आहे। पहा, कमेंट करून लवकर लवकर उत्तर देत चालायचं आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, सतीबंदीची चळवळीमध्ये मुख्य भूमिका कोणी बजावली होती? उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 राजा राममोहन राय यांनी मुख्य भूमिका बजावली होती। कशामध्ये? सतीबंदीची चळवळीमध्ये। पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणाला संबोधले जाते? पहा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असं कोणाला म्हटलं जातं? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। आणि हा जो प्रश्न आहे पहा, हा 2015 मध्ये आपल्याला विचारण्यात आला होता, 2016 आणि 2017 या तिन्ही वर्षी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। पहा, 2016 आणि 2017ला हा प्रश्न विचारण्यात आला होता पोलीस भरती परभणीसाठी। महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। आणि 2015ला हाच प्रश्न विचारण्यात आला होता ग्रामसेवक भरतीसाठी। महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणाला ओळखले जाते? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले। म्हणजेच महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर या नावाने देखील ओळखलं जातं। पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे कोणाला म्हटले गेले आहे? पहा, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणाला म्हटलं गेलं आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। आणि हा देखील प्रश्न आपल्याला पहा, हाच प्रश्न आपल्याला नागरिक शास्त्रामध्ये सुद्धा विचारण्यात येतो आणि हाच प्रश्न आपल्याला इतिहासातही विचारण्यात येतो। महत्त्वाचा प्रश्न आहे। याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड रिपन। हा जो आहे हा भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असं त्याला म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 2 लॉर्ड रिपन। प्रश्न क्रमांक 7 आहे पहा, पूर्व घाट व पश्चिम घाट ज्या ठिकाणी मिळतात तेथे खालीलपैकी कोणते शिखर आहे? पहा, पश्चिम घाट आणि पूर्व घाट लक्षात ठेवायचे, ज्या ठिकाणी एकत्र होतात। पहा, मिळतात म्हणजे ज्या ठिकाणी एकत्र होतात तर त्या ठिकाणी कोणतं शिखर आहे? हा देखील मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे।
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, त्या ठिकाणी निलगिरी पर्वत आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा आपण कम्युनिटी पोस्टमध्ये पोस्ट केलेला प्रश्न होता. भरपूर विद्यार्थ्यांनी याचे बरोबर आणि भरपूर विद्यार्थ्यांनी चूक असे उत्तर दिलेत. लक्षात ठेवायचे, निलगिरी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, राजस्थानच्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे? पहा, राजस्थानचं जे वाळवंट आहे त्या वाळूतील म्हणजे त्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, जोंजोबा. ही जी वनस्पती आहे ही महत्त्वाची आहे. कशासाठी? राजस्थानमधील जे वाळवंट आहे त्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी जोंजोबा ही महत्त्वाची वनस्पती आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? म्हणजे बामूचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, कमेंट करून आपण उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, औरंगाबाद या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं मुख्यालय आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो, हाच प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा, जी आपली PhD साठी प्री एक्झाम झाली त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही? पहा, महाराष्ट्र राज्यात न आढळणारी आदिवासी जमात कोणती आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, कोरबा. ही जी आदिवासी जमात आहे ही महाराष्ट्र राज्यामध्ये आढळत नाही. यामध्ये पहा, कोकणी, कोरकू आणि मावची या 3 ज्या आदिवासी जमाती आहेत त्या महाराष्ट्रात आढळतात आणि कोरबा ही महाराष्ट्र राज्यातील आदिवासी जमात नाही. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आपल्याला नंदुरबार भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे. नंदुरबार भरती 2016 महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे पहा, म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणती राज्याची सीमा भिडलेली नाही? पहा, म्यानमार जो देश आहे त्यासोबत कोणत्या राज्याची सीमा म्हणजे बॉर्डर लागून नाही? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, अरुणाचल प्रदेश या देशाची सीमा म्हणजे जी बॉर्डर आहे ती लागलेली नाही म्यानमार देशाला. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, लोकांची योजना याचे जनक कोणास संबोधले जाते? पहा, लोकांची योजना ही जी योजना आहे याचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण कमेंट करून मित्रांनो उत्तर द्यायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, M.N. रॉय यांना लोकांची योजनेचे जनक असं ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13 आहे पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना असलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे? पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली म्हणजे लायसन्स दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला अर्थशास्त्र म्हणजेच अर्थव्यवस्थेवर हा प्रश्न नेहमी विचारण्यात येणारा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, पंजाब नॅशनल बँक म्हणजे PNB ही जी बँक आहे ही रिझर्व्ह ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील ही पहिली बँक ठरलेली आहे PNB. लक्षात ठेवायचे, पंजाब नॅशनल बँक. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14 आहे, जगातील सर्वाधिक शाखा असलेली बँक म्हणून कोणत्या बँकेचा निर्देश करता येतो? पहा, जगातील सर्वाधिक शाखा म्हणजे अशी कोणती बँक आहे की त्या बँकेला जगामध्ये सर्वात जास्त ब्रँच आहेत? ती बँक आपल्याला ओळखायची आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ही अशी बँक आहे की या बँकेला जगात सर्वात जास्त ब्रँच आहेत म्हणून त्या बँकेचा उल्लेख केलेला आहे SBIचा. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे पहा, डॅश घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आलेला आहे? पहा, कोणती घटना दुरुस्ती झाली आहे की त्या घटना दुरुस्तीद्वारे जो मालमत्तेचा हक्क आहे त्याला मूलभूत हक्कामधून कमी करण्यात आलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, कमेंट करून आपण उत्तर सांगायचं आहे. पहा, राज्यघटना महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 44वी जी घटना दुरुस्ती झाली तर त्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा जो हक्क होता तो आधी हक्क मूलभूत हक्कामध्ये मोडला जात होता, पण 44वी ज्यावेळेस घटना झाली तर त्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा जो हक्क आहे तो मूलभूत हक्कामधून काढण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 आहे, राष्ट्रपतींची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? पहा, राष्ट्रपती ज्यावेळेस त्यांची निवड केली जाते तर त्या निवडणुकीमध्ये कोणाचा सहभाग नसतो? महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, विधान परिषद सदस्यांचा समावेश नसतो. यामध्ये पहा, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा सदस्य असतात आणि विधान परिषद सदस्य नसतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 17 आहे पहा, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती असावी लागते? पहा, ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्य किती असायला पाहिजेत? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, कमीत कमी 7 सदस्य असली पाहिजेत. प्रश्न क्रमांक 18 आहे, संविधानातील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची आहे? पहा, कशामध्ये संविधानात जी तरतूद केली आहे तर त्या तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होतात तर त्या निवडणुका घेण्याची जबाबदारी ही कोणाकडे सोपवलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. नागरिक शास्त्रावर देखील हा प्रश्न विचारण्यात येणारा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, राज्य निवडणूक आयोगांची जबाबदारी आहे. कशाची? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुका घेण्याची. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी महिला अध्यक्ष म्हणून प्रथमच डॅश या महिलेची निवड केलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे पहा, देशातील आपल्या सर्वात मोठी जी बँक आहे तिचं नाव आहे SBI. लक्षात ठेवायचं आहे SBI. या बँकेच्या अध्यक्षपदी महिला अध्यक्ष म्हणून प्रथम कोणाची निवड केली आहे? म्हणजे प्रथम कोणत्या महिलेची निवड केलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, अरुंधती भट्टाचार्य यांची निवड करण्यात आली आहे. SBI म्हणजे भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20 आहे, आमच्या गावात आम्ही सरकार या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आलेले आहे? पहा, आमच्या गावात आम्ही सरकार. मित्रांनो, हे जे वाक्य आहे हे महत्त्वाचं वाक्य आहे आणि ही घोषणा जी आहे ह्या घोषणेमुळे एक गाव प्रसिद्धीला आलेलं आहे. म्हणजेच त्या गावाचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, मेंढा लेखा या गावामध्ये आमच्या गावात आम्ही सरकार ही घोषणा राबवली गेली आहे. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, स्टँड अप इंडिया योजना खालीलपैकी कोणत्या समाज घटकासाठी आहे? पहा, कोणती स्टँड अप इंडिया योजना कोणत्या घटकासाठी ही योजना राबवली जात आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा देखील. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. तर वरील सर्व म्हणजे काय? पहा, अनुसूचित जाती, अनुसूचित महिला आणि फक्त महिला या सर्वांसाठी स्टँड अप इंडिया ही योजना राबवली जात आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत काव्यरचना केलेल्या आहेत? पहा, बहिणाबाई चौधरी यांनी कोणती बोलीभाषा वापरून त्या भाषेमध्ये काव्यांची रचना केलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, अहिराणी भाषेत बहिणाबाई चौधरी यांनी कविता रचलेल्या आहेत. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता हिंगोली पोलीस भरतीसाठी. हा प्रश्न देखील आपल्याला एक वेळा विचारण्यात आला आहे हिंगोली पोलीस भरतीसाठी. लक्षात ठेवायचे. आणि हाच प्रश्न आपल्याला नंतर विचारण्यात आला होता वर्धा आणि वाशिमसाठी सुद्धा. आणि पण हा प्रश्न त्यावेळी विचारण्यात आला होता आपल्याला ग्रामसेवक भरतीसाठी. लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे पहा, मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक खालीलपैकी कोण आहेत? कशातील? मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक कोण आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, V.S. खांडेकर. हे जे आहे ते मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक आहेत. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, ताटीच्या अभंगाची रचना डॅश यांनी केलेली आहे? ताटीच्या अभंगाची रचना कोणी केलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, संत मुक्ताबाई यांनी ताटीच्या अभंगाची रचना केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत. जर आपल्याला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडर या यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला जेणेकरून डेली याच पद्धतीचे प्रश्न उत्तरांची व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि हे जे व्हिडिओज आहेत हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे व्हिडिओज आहेत. त्यामुळे आपण लवकरात लवकर चॅनलला जॉईन करायचं आहे आणि त्यापुढचे जो बेल आयकन आहे त्यावर देखील एक वेळा प्रेस करा. म्हणजे तुम्हाला ज्यावेळी आपण व्हिडिओ अपलोड करू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसेच मित्रांनो पहा, PDF डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. पहा, मराठी नोकरी याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करून सर्व स्पर्धा परीक्षेच्या नोट्स तुम्ही त्या ठिकाणी मोफत पद्धतीमध्ये मिळवू शकणार आहेत. चला तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.